मित्रांनो, ताकअंडी वापरण्यासाठी मी तुम्हाला कंटिन्युअसली सांगतो. परंतु ताकअंडी कधी वापरलं पाहिजे आणि का वापरलं पाहिजे, ही मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर इथं आपल्याकडं हा बॅरल कंटिन्युअसली तयार असतो. 15 लिटर कंटिन्युअसली पाहिजे असतो. आता मी रेग्युलरली ताकअंडी वापरतो, म्हणून हा माझ्याकडे डेली तयार असतो. आणि इकडं पीक जर तुम्ही पाहिलं तर वांगा आहे, फ्लावर आहे, डांगर आहे, कोबी आहे, टोमॅटो, कांदा, मिरची ही सगळी पिकं आपण या ठिकाणी लावलेली आहेत. तर याच्यासाठी आपण ताकअंडीच जास्त प्रमाणात वापरतो. तर हे तुम्ही आता पाहू शकता, जवळजवळ अजूनही याच्यामध्ये एक साधारणतः 8-1 लिटर तयार आहे. तर आता हे कधी वापरायचं आणि कसं वापरायचं, तर साधारणतः 10 ते 15 दिवसादरम्यान याची फवारणी घ्यायची असते. तर याची फवारणी का घ्यायची? पहिली गोष्ट, याच्यामधून न्यूट्रिएंट्स मिळतात, NPK, सेकंडरी मायक्रोन्यूट्रिएंट्स, प्रायमरी मायक्रोन्यूट्रिएंट्स सगळं मिळतात. परंतु याच्याही व्यतिरिक्त आणखी 2 गोष्टी याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत. त्या म्हणजे याची कीटकनाशक ताकद आणि बुरशीनाशकाची ताकद, ह्या दोन्ही गोष्टी याच्यामध्ये आहेत. कारण याच्यामध्ये नॅचरल पॉयझन तयार होतं, जे कोणत्याही मित्रकिडींना मारत नाही, परंतु कोणत्याही प्रकारची आळी असेल, ज्या ठिकाणी तुम्ही प्रोफेक्स सुपर, ब्रोफ्रेया किंवा आणखी वेगवेगळी हमलासारखी कीटकनाशक वापरता, त्याच्याऐवजी जर तुम्ही हे ताकअंडी वापरलं तर तुम्हाला बेस्ट रिझल्ट मिळतो. ताकअंडी पतंगांनी घातलेल्या अंड्यांनासुद्धा सडवण्यासाठी मदत करतं. त्यासोबतच आळीलासुद्धा जगू देत नाही आणि जी पतंग अंडी घालण्यासाठी बसत असतात, तर ते सुद्धा या गॅसमुळं आपल्या पिकावर बसत नाहीत. परिणामी तुम्ही एक रेसिड्यू फ्री उत्पादन घेऊ शकता. आणि दर 15 दिवसाला जर याचा वापर असेल तर तुम्हाला एक्सटर्नली किंवा फॉलिअरमधून तुम्ही पाहिजे ते कंटेंट पण देऊ शकता. कीटकनाशक म्हणून पण फवारणी होते आणि बुरशीनाशक फवारणी म्हणून पण होते. अशाच व्हिडिओसाठी मला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.